नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सुखी जीवन या तुमच्या लाडक्या आणि हक्काच्या चॅनलवर. बहिणींनो, आजचा दिवस तुमच्यासाठी एखादा मोठा सण असल्यासारखाच आहे. कारण ज्या क्षणाची, ज्या आनंदाची बातमी ऐकण्यासाठी तुम्ही गेल्या 15 ते 20 दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होतात, ती सर्वात मोठी आणि गोड बातमी अखेर आज आलेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आज राज्यामधील लाखो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैशांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. आज वार शनिवार 1 ऑगस्ट. महिन्याच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने थेट डीबीटीच्या माध्यमातून जुलै महिन्याचे 115 रुपये आणि चालू असलेल्या ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये असे एकूण तब्बल 30,000 रुपये एकत्र तुमच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळपासूनच अनेक महिलांच्या मोबाईलवर बँक खात्यात 30,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज धडकायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पण बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आलेत, पैसे जमा होण्याच्या वेळा काय आहेत आणि सरकारने कोणते नवीन कडक नियम लागू केलेत, ज्यामुळे अनेक महिलांचे पैसे अडकले आहेत, याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. आता तुमच्या मनात साहजिकच एक प्रश्न निर्माण झाला असेल की गेल्या 15-20 दिवसांपासून आम्ही या पैशांची वाट बघत होतो, मग सरकारने हे पैसे द्यायला इतका उशीर का केला? तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः यामागचे कारण स्पष्ट केले आहे. सुरुवातीला राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या करोडो लाभार्थी महिलांना एकाच वेळी निधी वाटप करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नव्हते. त्यामुळे जुलै महिन्याचे पैसे काही काळ थांबवण्यात आले होते. परंतु आता राज्य सरकारने थेट केंद्र सरकारच्या मदतीने आणि राज्याच्या अर्थसंकल्पातून तब्बल 7,200 कोटी रुपयांचा महाप्रचंड निधी महिला व बालविकास खात्याकडे वर्ग केला आहे. हा निधी कालच बँकांकडे पोहोचल्यामुळे आज सकाळपासूनच जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ज्या महिलांनी एप्रिल, मे आणि जून या आधीच्या महिन्यात इतर योजनांचा लाभ घेतला आहे किंवा ज्यांनी नव्याने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस खरोखरच खूप गोड ठरला आहे. आता तुम्हाला वाटत असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये तर एकूण 36 जिल्हे आहेत, मग या सर्व 36 जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यात आजच्या आज पैसे येतील का? तर बहिणींनो, तसं अजिबात होणार नाहीये. याचं कारण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीचा एक तांत्रिक नियम असतो. बँकेच्या सर्व्हरवर एकाच वेळी खूप मोठा ताण येऊ नये आणि सिस्टीम हँग होऊ नये म्हणून एका दिवसात जास्तीत जास्त 15 जिल्ह्यांमध्येच पैशांचे वाटप केले जाते. त्यामुळे आज राज्यातील फक्त 15 जिल्ह्यांमध्येच पैशांचे वाटप होणार आहे. उरलेल्या जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींना आपले पैसे मिळण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत म्हणजेच स्वातंत्र्य दिनापर्यंत वाट पाहावी लागू शकते. आज ज्या 15 जिल्ह्यांत पैसे जमा होणार आहेत, त्यांचे वाटप सरकारने 3 वेगवेगळ्या टप्प्यांत विभागले आहे. पहिला टप्पा सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे, ज्यामध्ये पहिल्या 5 जिल्ह्यांतील महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यानंतर दुसरा टप्पा दुपारी 2 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालेल, ज्यामध्ये पुढील 5 जिल्ह्यांत पैशांचे वाटप होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 7 वाजेपासून ते थेट मध्यरात्री 2 वाजेपर्यंत उर्वरित 5 जिल्ह्यांत पैसे जमा केले जातील. आजच्या आज म्हणजेच शनिवारी कोणत्याही परिस्थितीत हे पैसे जमा करण्याचे सक्त आदेश बँकांना देण्यात आले आहेत. कारण उद्या रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल आणि परवापासून पावसाळी अधिवेशनाचा फटका बसू शकतो. त्यामुळे आजची रात्र लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची आहे. लाडक्या बहिणींनो, आता या व्हिडिओतील सर्वात महत्त्वाचा भाग नीट ऐका. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये जरी खात्यात जमा होत असले तरी ते सर्वच महिलांना मिळणार नाहीत. सरकारने काही मोजक्याच आणि खरोखर गरजू असलेल्या गोरगरीब महिलांचीच यासाठी निवड केली आहे. योजनेत कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये आणि श्रीमंत महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेऊ नये, यासाठी सरकारने आता अतिशय कडक नियम लागू केले आहेत. ज्या बहिणी या नियमांच्या परीक्षेत पास होतील, फक्त आणि फक्त त्यांनाच हे 3,000 रुपये मिळतील. यातली पहिली आणि सर्वात मोठी अट म्हणजे तुमची बँकेची केवायसी. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना केवायसी नक्कीच केली असेल, पण इथं लक्षात घ्या, योजनेची केवायसी वेगळी आणि तुमच्या बँकेची केवायसी वेगळी. तुम्हाला 2026च्या नवीन नियमांनुसार तुमच्या बँक खात्याची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. तुमचे खाते कोणत्याही बँकेत असो, तिथे जाऊन तुम्हाला तुमची बँक केवायसी अपडेट करावीच लागेल, अन्यथा तुमचे 3,000 रुपये अडकू शकतात. यानंतर दुसरी सर्वात मोठी अडचण म्हणजे कुटुंबातील महिलांची संख्या.
या नियमामुळे अनेक महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. सरकारला अशी माहिती मिळाली आहे की एकाच रेशन कार्डवर नाव असलेल्या अनेक महिला म्हणजे सासू, सून, जाऊबाई अशा घरातील 4 ते 5 महिला एकत्र या योजनेचा लाभ घेत आहेत. सरकारने हे आधीच स्पष्ट करून ओरडून सांगितलं होतं की एका रेशन कार्डवर फक्त आणि फक्त घरातील जास्तीत जास्त 2च महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर तुमच्या घरात 2पेक्षा जास्त महिलांनी फॉर्म भरला असेल तर आजच ठरवा की नक्की कोणाला हा हप्ता घ्यायचा आहे, अन्यथा सर्वांचेच फॉर्म रद्द केले जातील. या व्यतिरिक्त आणखी एक अतिशय कडक नियम सरकारने लावला आहे, तो म्हणजे तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न. आता फक्त महिलेचेच नव्हे तर तिच्या कुटुंबाचे, विशेषतः जर ती विवाहित असेल तर तिच्या पतीचे आणि अविवाहित असेल तर तिच्या वडिलांचे उत्पन्न तपासले जात आहे. तुमच्या पतीच्या नावावर किती शेती आहे, कोणती वाहने आहेत आणि त्यांचा उत्पन्नाचा स्रोत काय आहे याची काटेकोरपणे चौकशी केली जात आहे. जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही थेट श्रीमंत महिलांच्या यादीत जाल आणि तुम्हाला या योजनेचा 1 रुपयाही मिळणार नाही. यासोबतच अनेक महिलांचे आधार कार्ड जुने आहे, म्हणजे त्यांनी 2016च्या आधी आधार कार्ड काढले आहे. आता त्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. 10 वर्षांपूर्वीचा तुमचा फोटो आणि आताचा तुमचा चेहरा यात खूप बदल झाला आहे. तसेच अनेक महिलांनी लग्न झाल्यानंतर आपल्या आधार कार्डवर पतीचे नाव लावून ते अपडेट केलेले नाही. बँक खात्याला तुमचे आधार कार्ड जोडलेले असते आणि त्यावरच पैसे येतात. त्यामुळे तुम्हाला तुमचा नवीन फोटो आणि लग्नानंतरचे अपडेटेड नाव आधार कार्डवर लवकरात लवकर बदलून घेणे अनिवार्य आहे. नावामध्ये किंवा जन्मतारखेमध्ये थोडी जरी तफावत असेल तर डीबीटीचे पैसे खात्यात जमा होणार नाहीत. आणि सर्वात शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा डीबीटीच्या माध्यमातून पैसे तुमच्या खात्यात येतात तेव्हा अनेक महिला ते सगळेच्या सगळे पैसे लगेच काढून घेतात. पण बँकांचा असा नियम आहे की तुमच्या खात्यात नेहमी किमान 500 रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे. जर तुम्ही सर्व पैसे काढले आणि खात्यात 0 रुपये ठेवले तर बँक तुम्हाला 300 रुपयांचा दंड लावू शकते. आणि पुढच्या वेळी जेव्हा योजनेचे 115 रुपये येतील तेव्हा त्यातून हे दंडाचे पैसे आपोआप कापले जातील. त्यामुळे खात्यात नेहमी थोडे पैसे शिल्लक ठेवा. बहिणींनो, याच कडक नियमांच्या आधारावर सरकारने कालच 2 नवीन याद्या जाहीर केल्या आहेत. आणि तुम्हाला सांगताना मला दुःख होत आहे की जवळपास 37 ते 38 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत, तब्बल 38 लाख महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत. पण दुसरीकडे आनंदाची बातमी अशी की जवळपास 80 लाख लाडक्या बहिणी सर्व अटी पूर्ण करून पात्र ठरल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केले आहे की ज्या गोरगरीब महिला दुसऱ्याच्या शेतात राबतात, लोकांची धुणी भांडी करतात, त्या खऱ्या गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल आणि त्यांना कोणीही या योजनेतून वगळू शकणार नाही. चला तर मग आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. आज शनिवारी 1 ऑगस्टला नेमकं कोणकोणत्या 15 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींचा दिवस गोड होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण सुरू झाले आहे हे आता आपण सविस्तर पाहूया. सुरुवात करूया विदर्भापासून, जिथे यवतमाळ आणि वर्धा हे 2 जिल्हे नेहमी गोरगरीब महिलांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. आधी इथे 12 लाख अर्ज होते, पण छाननीनंतर आता सुमारे 8 लाख महिला पात्र ठरल्या आहेत आणि या दोन्ही जिल्ह्यांत आज पैसे जमा होत आहेत. यासोबतच अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांचाही यात समावेश आहे. त्यानंतर आपण वळूया मराठवाड्याकडे, जिथे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड आणि परभणी या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी असून आज त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमधील महिलांनाही आज मोठा दिलासा मिळणार आहे. आणि कोकण विभाग तसेच मुंबई परिसराचा विचार केल्यास रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह पालघर, ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचा काही भाग यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. तर बहिणींनो, जर मी आता सांगितलेल्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आज दिवसभरात किंवा अगदी रात्री उशिरापर्यंत तुमच्या खात्यात 3000 रुपये नक्की जमा होतील. तुम्ही तुमचा मोबाईल चेक करत राहा आणि बँकांचे मेसेज वाचत राहा. पण जर आज पैसे आले नाहीत तर अजिबात घाबरून जाऊ नका आणि कोणतीही काळजी करू नका, कारण 15 ऑगस्टपर्यंत हळूहळू सर्व पात्र महिलांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे आश्वासन सरकारने दिलेले आहे. बहिणींनो, मघाशी आपण ज्या 15 जिल्ह्यांची यादी पाहिली ती ऐकल्यानंतर तुमच्यापैकी अनेक जणींना प्रश्न पडला असेल की आमच्या जिल्ह्याचं नाव तर यात नाही, मग आम्ही नेमकं काय करायचं आणि आमचे पैसे कधी येणार? तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजिबात निराश होण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाहीये.
ज्या महिलांच्या जिल्ह्यांची नावे पहिल्या टप्प्यात आलेली नाहीत त्यांच्यासाठी सरकारने एक अत्यंत सोपी आणि महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही बँकेच्या चकरा मारण्याऐवजी घरी बसल्या तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर तुमचा फॉर्म मंजूर झालाय की नाही हे एका मिनिटात तपासू शकता. यासाठी तुम्हाला फक्त नारी शक्ती दूत ॲप किंवा लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे. जेव्हा तुम्ही तिथे तुमच्या अर्जाची स्थिती बघाल तेव्हा तिथे तुम्हाला काही इंग्रजी शब्द दिसतील जे समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर तिथे इन रिव्ह्यू असं लिहिलेलं असेल तर समजून जा की तुमच्या फॉर्मची अधिकाऱ्यांकडून अजून तपासणी सुरू आहे आणि तो लवकरच पास केला जाईल. जर तिथे हिरव्या रंगात अप्रूव्हड असं आलं असेल तर मात्र तुमचं काम 100% झालंय आणि तुमचे 3,000 रुपये आज नाही तर उद्या 15 ऑगस्टच्या आत नक्की तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. पण जर तिथे लाल रंगात रिजेक्टेड असा शब्द आला असेल तर मात्र तुमचा फॉर्म काही तांत्रिक कारणामुळे बाद झालाय असं समजावं लागेल. पण लाडक्या बहिणींनो, फॉर्म रिजेक्ट झाला म्हणून अजिबात रडत बसू नका किंवा आता आपल्याला पैसे मिळणारच नाहीत असा विचार करून खचून जाऊ नका. कारण सरकारने तुम्हाला आणखी एक सुवर्ण संधी दिली आहे. तुमचा फॉर्म ज्या कारणामुळे रिजेक्ट झालाय ते कारण त्याच ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं असतं. आमच्या पाहणीत असं आलंय की बऱ्याच महिलांचे रेशन कार्ड अंधुक दिसत होतं. काहींनी हमीपत्रावर स्वतःची सहीच केलेली नव्हती तर काहींनी आधार कार्डचा चुकीचा फोटो अपलोड केला होता. अशा छोट्या छोट्या कारणांमुळे अनेक फॉर्म रिजेक्ट झाले आहेत. यावर उपाय म्हणजे तुम्ही त्याच ॲपमध्ये पुन्हा एकदा एडिटच्या ऑप्शनवर जाऊन तुमचे कागदपत्रे एकदम क्लिअर आणि स्पष्टपणे पुन्हा नव्याने अपलोड करू शकता. त्यानंतर अधिकारी तो फॉर्म पुन्हा तपासतील आणि सगळं बरोबर असल्यावर तो लगेच मंजूर करून टाकतील. आता या सगळ्या प्रक्रियेत अजून एक सर्वात मोठा प्रॉब्लेम अनेक महिलांना येत आहे, तो म्हणजे बँक खात्याचा. बऱ्याच लाडक्या बहिणींचा फॉर्म मंजूर झालाय, यादीत नाव सुद्धा आलंय, पण तरीही त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही. याचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसणे किंवा डीबीटी म्हणजेच एनपीसी मॅपिंग नसणे. बहिणींनो, हे अतिशय महत्त्वाचं आहे, थोडं लक्ष देऊन ऐका. सरकार जे 3,000 रुपये पाठवत आहे ते तुमच्या बँक खात्याच्या नंबरवर पाठवत नाहीये, तर ते डायरेक्ट तुमच्या आधार कार्डच्या नंबरवरून पाठवत आहे. त्यामुळे जर तुमचं बँक खातं आधारशी डीबीटीद्वारे जोडलेलं नसेल तर ते पैसे हवेतच अडकून राहतात आणि तुमच्या खात्यात जमा होत नाहीत. त्यामुळे उद्याच्या उद्या सर्वात पहिलं काम हे करा की बँकेत जा, मॅनेजर साहेबांना भेटा आणि त्यांना सांगा की माझ्या खात्याला डीबीटी किंवा आधार लिंक करून द्या. हे काम एकदा का झालं की तुमचे अडकलेले 3,000 रुपये एका झटक्यात तुमच्या खात्यावर जमा होतील. यासोबतच काही महिलांचे बँक खाते गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडलेले असते किंवा त्यात कोणताच व्यवहार झालेला नसतो, त्यामुळे खाते फ्रीज झालेले असते. अशा वेळी तुम्हाला बँकेत 100-200 रुपये जमा करून ते खाते पुन्हा चालू करून घ्यावे लागेल. सरकारने स्पष्ट सांगितलंय की पैसे द्यायला आमच्याकडे निधीची कोणतीही कमतरता नाही, फक्त महिलांच्या बाजूने कागदपत्रांची पूर्तता बरोबर असली पाहिजे. तुम्हाला या योजनेबद्दल अजून काहीही शंका असेल, बँकेत काही अडचण येत असेल किंवा तुमचा फॉर्म अजूनही पेंडिंग दाखवत असेल तर मला या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून सांगा. मी स्वतः माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीची कमेंट वाचतो आणि तुमच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी, नवीन उपाय शोधण्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येतो. कारण या सुखी जीवन चॅनलचा आणि माझा एकच उद्देश आहे की माझ्या एकाही लाडक्या बहिणीचे हक्काचे पैसे बुडता कामा नयेत. प्रत्येक पात्र महिलेला या योजनेचा आणि त्या 3,000 रुपयांचा लाभ मिळालाच पाहिजे, जेणेकरून ती तिची छोटी मोठी स्वप्ने पूर्ण करू शकेल. त्यामुळे तुम्ही चॅनल सोबत असेच जोडलेले राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या महिलांचे पैसे अजूनही आले नाहीत किंवा ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय त्यांच्यासाठी सरकारने काढलेला एक नवीन GR आणि नवीन उपाय सांगणार आहे. तो व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.